नमस्कार मंडळी, अंकिताज रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आज इथे आपण बनवणार आहोत बाजरीची पापड। तुम्ही कधी खाल्लात का हो मंडळी बाजरीची पापड? बाजरीची पापड कशी बनवायची ते पाहूयात। एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, नवनवीन रेसिपीज मिळवा। तर मंडळी, तुम्ही इथे पाहू शकता मस्त दुप्पटीने फुलणारे ही बाजरीची पापड कशी बनवली आहे ते तुम्हाला संपूर्ण रेसिपी पाहूयात। तर तुम्ही इथे पाहू शकता याचा आवाजही एकदम क्रंची असा हा आपला पापड बनलेला आहे। चला तर कसा बनवलाय पाहूयात। तर इथे आपण सुरुवातीला एक मी भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक चाळणी ठेवून घेतलेली आहे। चाळणीमध्ये आपण होतो हा आपला पीठ। तर मी इथे वाटीच्या प्रमाणे घेतलेले आहे। तर 2 वाटी इथे मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। तर ते आता व्यवस्थित चाळून घ्यायचंय। व्यवस्थित आपण चाळून घेतलं की त्यामध्ये गाठी वगैरे काही होणार नाहीत, त्यामुळे आपण चाळून घ्यायचं गरजेचं आहे। तर इथे सुरुवातीला 2 वाटी बाजरीचं पीठ चाळून घेऊयात। तुम्ही कधी बनवलाच नसाल मंडळी, ही एकदम नवीन रेसिपी आहे। एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। तरी इथे आपण 2 वाटी पिठासाठी 4 ग्लास पाणी इथे आपण गरम करायला ठेवलेले। त्यामध्ये आपण आता पापड खार घालून घ्यायचे। पापड खार इथे आपण 2 चमच घेतलेले आहेत आणि आपण आता जिरे घेऊयात। जिरे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता, पण मी इथे 1 मोठा चम्मच जिरे घेतलेले आहेत आणि तीळ घेतलेले आहेत 2 चम्मच। तुम्हाला आवडल्यास तीळ पण घाला, तीळ शरीरासाठी उपयुक्त आहे। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आणखीन अर्धा चम्मच मी इथे जिरे घालून घेतलं। हे सगळं मस्त शिजू द्यायचे। आता यामध्ये मी घालणार आहे चिली फ्लेक्स। अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। तर इथे मी चिली फ्लेक्स घातलेला आहे 1 मोठा चम्मच आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। मस्त पाणी उकळत आहेत। पाणी उकळताना आपण आता यामध्ये बाजरीचं जे पीठ घेतलेलं आहे, कोरडं पीठ, आपण इथे चाटूच्या साहाय्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। मी ते चाटा घेतलेला आहे। तुम्ही एखादं बेलन किंवा बेलनाने पण घेऊ शकता। जर तुमच्याकडे चाटा नसेल तर बेलन पण घेऊ शकता, व्यवस्थित मिक्स करता येतं। तर आता ही पीठ आपण घालून घ्यायचं आहे। 2 वाटी जे पीठ घेतलेलं आहे ते कोरडंच आपण यामध्ये थोडं थोडं करून घालून घ्यायचं आहे। अगदी थोडं थोडं करून आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा। या पद्धतीने मिक्स केलात तर अजिबात गाठी होणार नाहीत, त्यामुळे व्यवस्थित एका हाताने घालून घ्यायचं। थोडं थोडं पीठ मी इथे घालून घेते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते मंडळी। अशा पद्धतीने हे सगळं आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजे पापड बनवायला एकदम सोपं जाते आणि खूप जास्त असं घट्ट पण करून घ्यायचं नाही आहे। आपला जेव्हा चाटा किंवा आपण लाटण्याचे जे दांडा असते त्याच्यानेही करू शकता, लाटण्याची दांड्यानेही आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करू शकतो। तर इथे पाहू शकता या पद्धतीने आपला हा सगळा पीठ यामध्ये घालून घेतलेला आहे मी। आता खूप जास्त पीठ यामध्ये घालायचं नाही। आता इथे पाहू शकता या पद्धतीने आपला हा एकजीव झालेला आहे पीठ। तर बरोबर पाणी घ्या, म्हणजे एकदम परफेक्ट होईल माझ्यासारखं। तर मी इथे 2 वाटीसाठी 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवा, परफेक्ट मेजरमेंट आहे। आता हे सगळं आत घालून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे। झाकून ठेवून वाफ घेऊ द्यायचं आहे व्यवस्थित। तर तुम्ही इथे पाहू शकता खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही नाही, या पद्धतीनं आपला हा पीठ इथे तयार झालेला आहे। आता आपण याला झाकून ठेवायचं। हे सगळं खरडून घेते मी, म्हणजे एकदम कडक होऊन बसतो, त्यामुळे कडेने जे लागलेलं आहे पीठ ते एकजीव करून आपण ठेवून द्यायचं आहे। याला झाकण लावून कमीत कमी 5 मिनिट आपण ठेवून घ्यायचं। 5 मिनिटानंतर आपण हे पुन्हा काढून घ्यायचं आहे। 5 मिनिट इथे झालेले आहेत। मस्त वाफ खाल्ली जाते, पण पीठ एकदम गरमच असतो अजूनही। पीठ एकदम गरमच आहे अजून। थोडंसं हाताला आपण पाणी किंवा तेल लावून घ्यायचं आणि ते एक पॉलिथिन कॅरीबॅग घ्यायचं आहे आपल्याला। ते कॅरीबॅगमध्ये आपण हे सगळं पीठ घालून घ्यायचं आहे, नाहीतर खूप जास्त हाताला चटके बसतात। त्यामुळे आपण एक पॉलिथिन घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण ही बाजरीचं पीठ सगळं घालून घ्यायचं आहे। अगदी 2 वाटीचे दुप्पटीने 4 वाटी अशी ही आपली इथं पीठ झालेलं आहे। कमीत कमी पाव केजी आपण इथे घातलेलं आहे, तर अर्धा किलो होतो। तर आता या पॉलिथिनमध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचं आहे। तर मी इथे थोडं घालून घेतलेलं आहे
आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं आपल्याला या पद्धतीने. पीठ सगळा एकजीव करून घ्यायचा. त्यानंतर इथे कढई ठेवलेली आहे, कढईमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी छान गरम होऊ द्यायचं. यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेऊयात आणि मस्त गरम होऊ द्यायचं पाणी. त्यानंतर एक चाळणी घेणार आहोत. जसं वाफ द्यायचं आहे आपल्याला, पिठाला आपल्याला वाफ द्यायचं आहे. तर इथे मोदक वगैरे आपण बनवताना जसं चाळणी ठेवतो त्याच पद्धतीची चाळणी मी इथे घेतलेलं आहे. त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे, खूप जास्त लावायचं नाही, अगदी हलक्या हाताने तेल लावून घ्यायचं आणि अशी ही रोल बनवून घ्यायचे आहेत. अशी लांब लांबके पातळ पातळ रोल बनवून घ्यायचे आहेत. मस्त वाफ खायला पाहिजे आपले हे पीठ व्यवस्थित वाफ खाल्लं तर आपल्या हे पापड एकदम मस्त बनतात. खूप जास्त वाफ द्यायचं नाही, अगदी 5 मिनिटासाठी वाफ देऊन घेणार आहोत. अगदी 5 मिनिटासाठी हाय फ्लेमवर आपण याला वाफ देऊन घ्यायचे. मस्त 5 मिनिटासाठी आपण वाफ देऊन घ्यायचं आहे. तर मंडळी, अजूनही लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. अशाच पापड रेसिपी, अशाच नाश्त्याच्या रेसिपी, अशा वेगवेगळ्या रेसिपीज माझ्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही तिथून पाहू शकता. दररोज नवनवीन रेसिपीज अपलोड होते, तुम्ही तिथे पाहू शकता मंडळी. तर इथे पाहू शकता मस्त असा वाफ झालेला आहे. 5 मिनिटानंतर पाहू शकता पिठाचा कलरही चेंज झालेला आहे आणि पीठ मस्त वाफ घेतलेली आहे. आता आपण त्याच पॉलिथिनमध्ये पुन्हा आपण घालून घ्यायचं आहे ते सगळं पीठ आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे. सगळं काढून घ्यायचं आणि या पॉलिथिनमध्ये पुन्हा घालून पुन्हा एकजीव करून घ्यायचं. या पद्धतीने मस्त तुम्ही मॅशरच्या सहाय्याने पण करू शकता. मॅशर असतो ना, त्याच्या सहाय्याने पण दाबून घेऊ शकता, एकजीव करू शकता. तर इथे पाहू शकता 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. खूप जास्त हाताला अजिबात चिटकत नाही. वाफ देऊन घ्यायचं कारण काय म्हणलं तर अजिबात हाताला चिटकत नाही आणि पापड कुठेही चिटकत नाही, त्यामुळे आपण याला वाफ देऊन घेतो. तर इथे पाहू शकता मस्त एकजीव झालेला आहे. आता आपण पाहू शकता इथे मस्त असा एकजीव झालेला आहे. आता याचा पीठ घ्यायचा आणि गोळे करून घ्यायचे, छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. अगदी तुमच्याकडे मशीन असाल तरीही बेस्ट. माझ्याकडे मशीन नाही, मशीन नसताना पापड कसं करायचं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. तर माझ्याकडे मशीन नाही आहे, बिना मशीनची ही पापड मी बनवणार आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता मंडळी, एकदम छोटे छोटे अशी आपण गोळे करून घ्यायचे आहेत आपल्याला. इथे पाहू शकता. आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे, आणि गोळे करून घ्यायचे आहेत. इथे पाहू शकता थोडंसं कॅरीबॅग आपला थोडंसं जाडसर असायला पाहिजे. या कॅरीबॅगवर आपण इथे पापड बनवणार आहोत. तर इथे आपण एक गोळा ठेवून घेतला, त्यावर असा पुन्हा एक असा मोठा असलेला कॅरीबॅग मी इथे घेतलेला आहे, खाली आणि वर दोन्ही साईडला होण्यासारखी. आता एक मोठा ताट घेतला आणि असा प्रेस करून घ्यायचं, एकदा ह्या साईडनी आणि एकदा ह्या साईडनी अशी ही प्रेस करून घ्यायचं. मस्त पापड तयार आहेत मंडळी. इथे पाहू शकता अशी ही पापड तयार झाली. ही पापड काढताना कसं काढायचं ते तुम्ही पहा. इथे मी कॅरीबॅग ऑलरेडी पापडची जी कॅरीबॅग असतात त्याच्यावर मी घालून घ्यायचं. जर निघत नसेल तर थोडंसं हात फिरवायचा, म्हणजे ते तिकडे चिटकून राहतं, नंतर अगदी सहज निघतं आणि न उन्हात जाता ही पापड बनवणार आहोत. अजिबात उन्हात जायची गरज पडत नाही मंडळी. तर इथे पाहू शकता मस्त अशी ही पापड पुन्हा एक बनवून घेतली. याच पद्धतीने सगळ्या पापड आपण बनवून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता ही सगळी पापड आपण इथे बनवून घेतलेले आहेत मंडळी. अगदी 200 पापड झालेले आहेत. 1 वाटीमध्ये 100 पापड होतात आणि 2 वाटीमध्ये 200 पापड होतात मंडळी. तुम्हीही नक्की ट्राय करा. अगदी 2 दिवसासाठी मस्त कडकडीत उन्हात घालून घ्यायचं आहे. आधी तर आपण सुरुवातीला पहिल्या दिवशी अजिबात उन्हात घालायचं नाही आहे, नंतर दुसऱ्या दिवशी आपण याला उन्हात घालून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता मंडळी पापड आपले तयार झालेत. आता तेल गरम करायला मी आधीच ठेवलेलं आहे, त्यामध्ये आपण हे पापड घालून घ्यायची. पाहू शकता मंडळी मस्त दुप्पटीने फुललेले आहेत. 2 दिवसानंतरचा हा व्हिडिओ आहे मंडळी. मस्त पापड दुप्पटीने फुलतो. तर मंडळी तुम्ही पण ही रेसिपी एकदा ना एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला ही खूपच आवडेल. अगदी सहज बाजरीची पापड, ज्वारीची पापड देखील याच पद्धतीने बनवली जातात. तर पाहू शकता याचा आवाजही एकदम क्रंची आहे. तुम्हीही नक्की ट्राय करा.
रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनला क्लिक करा. नवनवीन रेसिपीज मिळवा. तर मंडळी भेटूयात पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.